महायुतीचा शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त जाहीर झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावावरून परतले। दिल्लीहून परत आल्यानंतर शिंदे गावी गेल्यानं विविध चर्चांना उधाण आलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद आणि खाते वाटपावरून नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। पाहूया। ऐन सत्ता स्थापनेच्या धावपळीत गावी गेलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात परत आले। गावी गेल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली होती। शपथविधीच्या मुहूर्तावर एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं चर्चांना देखील उधाण आलं होतं। शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे दरे गावात दाखल झाले। महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातल्या दरे या त्यांच्या गावी मुक्कामाला आहेत। काल सकाळपासून त्यांची तब्येत बिघडली होती। ताप, कणकण आणि खोकला होता, त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते। सलाईन देखील लावण्यात आलं होतं। मुख्यमंत्री पद आणि खातं वाटपावरून शिंदे नाराज असल्यानंच गावी गेल्याची चर्चा सुरू झाली होती। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। एकनाथ शिंदे यांची कुठलीही नाराजी नाही, फडणवीस आणि शिंदे यांची घट्ट मैत्री असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली। कुठलीही नाराजी नाही, काही नाही। आणि फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ह्या दोघांच्यात संवाद खूप चांगला आहे। दोघं एकमेकाचे घट्ट मित्र आहेत। त्यांच्या मैत्रीचा मी साक्षीदार आहे आणि त्या मैत्रीतूनच ह्या महाराष्ट्राचं भलं झालं। जे सत्तांतर झालं या मैत्रीतूनच झालेलं आहे। असं एवढं सोपं होतं का ते सत्तांतर? या दोघांच्या मैत्रीतून हे घडलेलं आहे, लक्षात घ्या। एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती पसरवण्यात विरोधकांचं षडयंत्र आहे, अशी टीका भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केली। लोकशाहीत संख्येला महत्त्व असतं, ते एकनाथ शिंदे यांना माहिती आहे, त्यामुळे शिंदे नाराज नाहीत असं वक्तव्य दानवेंनी केलंय। तेव्हा एकनाथ शिंदे एवढे तर समजदार आहे की त्यांना माहिती आहे की काय आहे, आणि त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि अमित शाह किंवा नड्डाजी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील। अर्थात जिसकी संख्या जितनी भारी उतनी उसकी भागीदारी। आमची संख्या भारी आहे। त्यांनी स्वतः दोघांनी जाहीर केलं की भाजपचा मुख्यमंत्री असणार आहे, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच निर्माण होतो। निवडणुकांमध्ये विरोधकांचा दारुण पराभव झालाय। त्यांना विरोधी पक्ष नेतेपदही मिळणार नसल्यानं त्यांच्याकडे आता कोणतंही काम उरलं नसल्याचा उपरोधिक टोला शिंदे यांनी लगावलाय। काय सत्ता स्थापन करताना काय गावाला यायचं नाही असं काय नियम आहे? मी नेहमी गावी येतो आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही, विरोधी पक्षनेताही होता येत नाही, एवढी देखील संख्याबळ नाही, एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलंय। त्यामुळे आता ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे। बघा, राज्यात सध्या मुख्यमंत्री पदावरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे। तसंच खाते वाटपाबाबत बैठकही रद्द करण्यात आली होती, त्यामुळे महायुतीमध्ये दरी निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं। सरफराज सनदीसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।